मित्र हो, आज 20 मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सामाजिक सुधारणांना सामाजिक क्रांतीच्या दिशेने ज्या घटनाक्रमातून पुढे नेले त्या घटनाक्रमाचा 98 वर्ष पूर्ण होण्याचा आजचा दिवस म्हणजे महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा दिवस। महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्याचा हक्क प्रस्थापित करण्याचा फक्त सत्याग्रह नाही, तर या सत्याग्रहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच धर्मसंघर्ष असं म्हटलं आहे। दोन धर्मांच्या तात्विक मतभेदातून काही वेळा वाद जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्या देशात त्या दोन धर्मांमध्ये संघर्ष झाल्याचा इतिहास आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। परंतु भारतामध्ये एकाच धर्मात माणसांची विभागणी केली गेली आहे आणि काही माणसांना वरच्या श्रेणीत बसवलं आहे आणि काहींना अगदी खालच्या श्रेणीत, ते इतक्या खालच्या श्रेणीत की त्यांचा स्पर्श हा अस्पृश्य मानला गेला। अशा लोकांचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी आणि एकाच धर्मात सर्व माणसे समान आहेत हा सिद्धांत प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या पाण्याच्या सत्याग्रहातून जगाला हे दाखवून दिलं की जगातल्या सर्व नैसर्गिक साधन स्रोतांमध्ये आमचा समान वाटा आहे। एकाच धर्मात राहून आम्ही वरचे आणि खालचे असे मानणार नाहीत। आमचा हक्क अधिकार आम्ही प्रस्थापित करणार आणि तो दिला नाही तर तो आम्ही मिळवून राहणार। या सामाजिक क्रांतीच्या दिशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला आणि खास करून इथल्या अस्पृश्यांना पुढे नेलं। हिंदू धर्माअंतर्गत जे तत्वज्ञान मानलं गेलं की सारी माणसे ईश्वराची लेकरे आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये काही माणसं खालची आणि काही माणसं वरच्या दर्जाची आहेत। तो दर्जा इतका असमान आहे की काहींना तर स्पर्शच नाकारलेला आहे। त्यामुळे अशा समाज व्यवस्थेमध्ये आपले अधिकार प्रस्थापित करणं आणि त्याला कायद्याचा अधिकार महाडच्या सत्याग्रहाच्या पाठीशी ऑगस्ट 1923 मध्ये जो मुंबई लेजिस्लेटिव्हच्या अंतर्गत बुलेट ठराव मंजूर झाला होता, त्यामध्ये महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याचा उपयोग किंवा ते पाणी घेण्याचा अधिकार खालच्या जातींना आहे, अस्पृश्यांना आहे, अशा प्रकारचा तो ठराव मंजूर केला होता आणि त्याला नंतर कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं। परंतु एखादी गोष्ट नुसती कागदावर ठेवली तर ती प्रत्यक्षात व्यवहारात आली नाही तर तो अधिकार किंवा हक्क हा मिळणार नाही। कोणतेही हक्क किंवा अधिकार आम्हाला लढून किंवा संघर्ष करून मिळवले पाहिजे आणि तीच पार्श्वभूमी सामाजिक क्रांतीची बदलाची पायाभरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून केली। या सत्याग्रहाच्या निमित्तानं त्यांनी अनेक बाबी आपल्या विचारातून स्पष्ट केलेल्या आहेत। ते जेव्हा म्हणतात की ज्या धर्मामध्ये माणसे ईश्वराची लेकरे आहेत तर त्या धर्मांमध्ये काहींना अशा प्रकारची वागणूक का दिली जाते, त्यावेळी त्या अस्पृश्य ब्राह्मण समाजातून जे विचार पुढे आले किंवा जे युक्तिवाद पुढे आले ते युक्तिवाद असं म्हणतात की तत्वज्ञान आणि आचार हे वेगवेगळे आहेत। तत्वज्ञानाच्या दृष्टीने जरी आपण समान असलो तरी आचाराच्या दृष्टीने आपण समान नाहीत, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केला। त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक छोटंसं आपलं तर्क किंवा आपला युक्तिवाद त्या संदर्भात सांगितला की राणीच्या जाहीरनाम्यातील तत्वे अंमलात आणणे अशक्य आहे असे जर एखाद्या कर्जन साहेबासारख्या कट्टर साम्राज्यवाद्याने म्हटले तर जे लोक संतापून जातील तेच लोक हा युक्तिवाद करत आहे। खरे तर महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच धर्मसंघर्ष म्हणून त्याला घोषित केलेला आहे आणि या सत्याग्रहातून आज 98 वर्ष झाली। 2 वर्षांनी शतक पूर्ती होईल। जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाचा जो प्रारंभ 1920 मध्ये केला होता, तो 1920 मध्ये केलेला प्रारंभ हा पत्रकारितेतून केला होता आणि त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कृती लढ्याला देखील सुरुवात केली आणि त्या कृती लढ्याचं पहिलं सर्वात मोठं आणि ऐतिहासिक पाऊल
म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह. आजही महाडच्या चौदार तळ्याच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी नतमस्तक होतात, कारण या संघर्षाने त्यांना समतेच्या अधिकारासाठी, समतेच्या दिशेने आणि आपले हक्क, स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने जाण्याची जी प्रेरणा आणि कृती कार्यक्रम मिळाला तो याच महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून मिळाला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना सांगताना नेहमी म्हटले, या संघर्षाचं, या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे म्हटलं की तुम्ही अल्पसंख्य असलात तरीही कोणतंही बळ जे आहे ते समुच्चयात या गर्दीत नाहीये. खूप मोठी गर्दी आहे, तर त्या गर्दीला नेतृत्व असेल किंवा नसेल, परंतु त्या गर्दीच्या बळावर हे अवलंबून नाही. तर तुम्ही जो निश्चय करता आणि त्या निश्चयाने तुम्ही एकत्र येऊन लढतात, त्या निश्चयाच्या बलामध्ये यश सामावलेलं आहे. आपल्याला माहित आहे, बुद्धाने आपल्याला सांगितलेच आहे, वज्जी संघगणाच्या संदर्भात ज्या 7 गोष्टी सांगितल्या, संघगणाच्या पराभव होऊ शकणार नाही या संदर्भात बुद्धाने जे म्हटलं होतं, त्यामध्ये बुद्धाने ही म्हटलं की एक दिलाने एक होऊन जो तुम्ही ठराव मंजूर कराल आणि त्याची एक दिलाने अंमलबजावणी करतात त्यांना पराभव मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या निमित्तानं आम्हाला हा संदेश दिलेला आहे. परंतु आजही आमच्या सामाजिक जीवनामध्ये आम्ही एकत्रित आहोत, कोणत्याही हक्कासाठी आम्ही एकत्रित लढतो, समान विचार आहे. परंतु सामाजिक संघर्षातून जे मिळवता येतं ते राजकीय सत्तेच्या अनुषंगानं अधिक सोपं होतं, परंतु सामाजिकरित्या एकत्रित असलेलो आम्ही राजकीय दृष्ट्या आमच्या सत्तेला प्राप्त करू शकत नाही, कारण आमच्यात ते निश्चयाचं बळ अजूनही निर्माण झालेलं आहे. चौदार तळ्याच्या या महान सत्याग्रहाच्या स्मृतीनिमित्त अभिवादन आणि आपल्या सगळ्यांना मंगल कामना. धन्यवाद.